रेडी आंबट चुकाचं आमटी बघा। माझं रेसिपी आवडला असेल तर कमेंट करून सांगा। आवडलंच असणार असं वाटतंय मला बघा। चला आज आपण आहे ना आंबट चुकाचं आमटी बनवून घेऊ। त्यासाठी आपण हे चुका सगळं नीट करून घेतले, धुवून घेतले, त्याला आपण कट करून आहे ना कट करून घेऊ। हे बघा आपण ह्याला बारीक बारीक कट करून ह्याला हे काडे घेतले तरी चालते, कारण की हे लवकर शिजते आणि हे काड्यांमुळेच आपल्याला हे भाजीला चव येते। म्हणून त्याला बारीक बारीक कट करून, हे लई नाजूक असते, एकदम बारीक बारीक कट करायचं आणि काड्यांमुळे चव येते भाजीला, म्हणून आपण काड्या पण टाकायचे। हे बघा आपण हे बिना पालीचं मूग डाळ घेतलेली, त्यासाठी आपण ह्याला धुवून घेऊ। आपण चांगलं 2 पाण्याने धुवून घेऊ। धुवून घेऊन आहे ना टाकू। चला आपण आता कुकर ठेवलं गरमीला, कुकर मध्ये आपण हे कट करून घेतलेले पालक टाकून घेऊ। पालक टाकून घेऊ। हे बघा हे मूग डाळ धुवून घेतलेली मूग डाळ टाकून घेऊ। हे बघा 1 टमाटर कट करून घेतलेले धुवून, आणि थोडं आपण अर्धा वाटी एवढा शेंगदाणे घेतलेले। हे बघा 1 छोट्या वाटीने 1 वाटी हळद टाकून घेऊ आपण, आणि 1 चमच मीठ टाकू। पाहिजे तर आपण नंतर टाकून घेता येते, थोडं टाकू। आणि त्यात आपल्याला पाणी टाकून घेऊ आणि त्याला 3-4 शिट्टे घेऊ आपण। 3 शिट्टे घेऊ आणि त्यावर आपण मिरची वाटून घ्यायची काढून घेऊ। हे बघा आपल्याला हे धुवून 1 वाटी कोथिंबीर घेतले, मी धुवून कट करून घेतलेले, आणि हे बघा 7-8 पाकळ्या लसूण घेतलेले सोलून। हे बघा 7-8 मिरची घेतलेले। हे बघा 1 चमच एवढा जिरा टाकायचा आपल्याला। चला आपण ह्याला एकदम थोडं 1 अर्धा चमच एवढं मीठ टाकू आपण, की हे मिरची काळा पडत नाही मिक्सर। चला आपलं कुकर झालेले आपण आता काढून घेऊ। हे बघा असं झालं, हे बघा शिजलेले सगळं मस्त। हे बघा झालं, त्याला आपण आता थोडेसे त्याच्याने घोटून घेऊ। असं घोटून घेऊ झालं, आपण आता तडक्याची तयार करून घेऊ। चला गरम मध्ये घालते। चला आपण आता कढई गरम झाले आणि तेल टाकून घेऊ आपण। चला जिरा टाकू तडक्यासाठी आपण, थोडं हिंग टाकू आपण 1 चमच साखरेसाठी। हे बघा आपण हे मिक्सर मधून काढून घेतलेलं मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरा मिक्सर मधून काढून घेतलेलं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। हे बघा आता हे मिरची सगळं भाजून घेतले आपण, ते मिक्सर कुकर मधून काढून घेतलेलं मिश्रण टाकू आपण। ह्याच्यामध्ये सगळं डाळ टाकू आपण। हे बघा टाकून घेतले, मिक्स करू, कारण आपण ह्याच्यामध्ये मीठ सगळं टाकलेले ते ऑलरेडी। थोडं अजून एकदा टेस्ट बघते मी, मीठ कमी असेल तर थोडं मीठ टाक। चला झालं आपलं रेडी आंबट चुकाचं आमटी बघा। माझं रेसिपी आवडला असेल तर कमेंट करून सांगा। आवडलंच असणार असं वाटतंय मला बघा।